जे पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजीला येऊन नेहमीच मोठमोठे फटके खेळणं ही ताकद आहे निर्भय जुईकर याची आणि त्याचाच प्रत्यय निर्भयने पुन्हा एकदा या मॅच मध्ये दाखवून दिलाय. पहिला चेंडूवरती हल्ला बोल करत असताना पाहायला मिळतोय. आता मात्र सौरभ वरती दबाव दडपण टेन्शन पाहायला मिळेल. 4 ऑन द बूट. नेक्स्ट बॉल. यावेळी मात्र फटका फसलाय. मिस टाइम आहे. लॉफ्ट केलाय आणि अगदी हातामध्ये असलेला कॅच डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाने मिस केलाय. खूप मोठी चुकी, खूप मोठी मिस्टेक्स. पकडा कॅच जिंका क्रिकेटचा खेळ असं म्हटलं जातं. क्रिकेटच्या खेळामध्ये बॅटिंग बॉलिंगच्या बरोबरीने अनन्यसाधारण महत्व तुमच्या फिल्डिंगला सुद्धा असतं. परंतु इथे मात्र जर या पद्धतीने कॅचेस जर सोडले गेले ना तर निश्चितपणे ते तुमच्याच पायावरती कुराड मारून घेण्याचा प्रकार होऊ शकतो. धावफलकावरती 5 धावा लागतात जिथे षटक क्रमांक पहिलं मैदानावरती चालू पाहायला मिळते. सुमेश जाधव आता बॅटिंग साठी आलाय. सुमेश जाधवने जर आपण पाहिलं तर यंदाच्या हंगामात केलेली कामगिरी अत्यंत चांगल्या पद्धतीची आहे. मग डे क्रिकेट स्पर्धा असो की नाईट क्रिकेट स्पर्धा असो प्रत्येक स्पर्धेमध्ये सुमेधने नेहमीच चांगल्या पद्धतीने बॅटिंग केले. तो सुमेध पाहूया आता मैदानावरती कशा पद्धतीने आपल्या बॅटिंगचा नमुना पेश करेल. सौरभ मांडवकर आपण पाहतोय सज्ज होत असताना आपल्या मार्क वरती. यावेळी सुमेध ठोकतोय खास आपल्या स्टाईल मध्ये. त्याने डीप स्कोअर लेगच्या बाहेर सुमेधच्या बॅट मधून आलाय एक दर्शनीय दर्जात्मक षटकार. आपण पाहतोय सीमा रेषे बाहेर एक झैल टिपला गेलाय आणि त्याने आपलं नाव येथे नोंद करायचं आहे. कारण सेमीफायनलच्या मॅच नंतर राजाभाई किनी यांच्याकडून जे जे प्रेक्षक कॅच पकडले त्यांना 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. मैदानावरती मात्र आपण पाहतोय यावेळी आपला क्लास आणि दर्जा दाखवून देत असताना सौरभ पाहायला मिळतोय. अत्यंत वेगवान चेंडू पाहायला मिळाला. अगदी वेगावरती स्वार होऊन सौरभ मांडवकर मात्र गोलंदाजी करतोय. एक डाव तुझा तर दुसरा डाव माझा या पद्धतीने हा सामना पुढे सरकत असताना पाहायला मिळतोय. यावेळी पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. फॅन्टास्टिक पीस ऑफ बॉलिंग. एक्सलंट लाईन लाईन वरती होणारी गोलंदाजी. आता मात्र फलंदाजांचं टेन्शन वाढणारी पाहायला मिळते. धावफलकावरती नेल्सन फिगर आपण पाहतोय 11. 1 to go. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. सुमेश जाधव यावेळी मात्र आपण पाहतो ओव्हर द कव्हर. शॉट लगवत असताना सिंगल घेतले. डबलचा प्रयत्न डबल होणार की नाही. येस नो कन्फ्युजन. आणि या कन्फ्युजन मध्ये मात्र आपण पाहतोय एकच धाव घेतले सिंगल घेतले आणि धावफलकावरती मात्र 12 धावा लागल्यात. षटक क्रमांक मात्र आपण पाहतोय पहिलं आले संपुष्टात. धावफलकावरती 12 धावा लागल्यात. दुसऱ्या षटकाचा खेळ जोपर्यंत चालू होईल तोपर्यंत मी घेऊन जाईल पेंटचे एक उत्कृष्ट समालोचक कल्पेश ठाकूर यांच्याकडे. राजाभाई प्रीमियर लीग 2024 तिसरं पर्व आणि आजचा हा अंतिम दिवस. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये सर्व रसिक प्रेक्षकांचे हार्दिक हार्दिक स्वागत. शेवटचा सामना आपल्या भेटीला आलाय जिथे नाणेफेक जिंकले. अर्थातच मन इलेव्हन पेझारी संघानं फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि इन्व्हाइट केलं सौरभ पाटील यांचा डिस्पिट टायगर या संघाला. पहिला षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये आपण सौरभ मांडवकर यांना मात्र गोलंदाजी करताना मात्र पाहिलं. 12 धावा मात्र धावफलकावरती आल्यानंतर मात्र जर पाहायला गेलात तर पहिल्या चेंडूवरती चौकार सिंगल षटकार 2 डॉट आणि एक सिंगल अशा पद्धतीने 12 धावा धावफलकावरती आपण पाहिल्या. आणि तदनंतर मात्र आता दुसऱ्या षटकाला मात्र सुरुवात होईल. दुसऱ्या षटकामध्ये चैतन्य रावत फिरकीचा हा जादूगार मात्र गोलंदाजी करताना मात्र पाहू शकतोय. या एंडवरून बऱ्याचशा मॅचेसमध्ये चैतन्य राऊत यांनी गोलंदाजी केली. कारण हवेच्या वेगाच्या विरुद्ध मात्र गोलंदाजी करत असताना राऊंड विकेट गोलंदाजी करताना मात्र आपण पाहू शकतो. परंतु इथे मात्र लेफ्ट हँडेड बॅटर आहेत मित्रांनो विकी जाधव अर्थात सुमेश जाधव. चांगल्या पद्धतीने चैतन्य राऊत याचा वापर करू शकतात. कारण ज्या अँगलनी चेंडू फिरवला जातो तो अँगल मात्र नॅचरलला जो लेग ब्रेक आहे
तो मात्र सुमित जाधव यांच्यासाठी ऑफ ब्रेक होताना दिसेल. जो अँगलला बनवायचा आहे, जो अँगलमध्ये चेंडू एक्सपेक्ट करत असणार आहे सुमित जाधव, त्यांच्या बॅटमध्ये येताना दिसेल. पहिलाचा चेंडू मात्र राऊंड विकेट गोलंदाजी करताना दिसेल. सुमित जाधव यांच्यासाठी पहिला चेंडू येतोय. सुमित जाधव यांचा शॉट आला हवेमध्ये, चेंडू खाली येतात मारुती. मेकिंग नो मिस्टेक, बिग ब्लो, पहिला हादरा बसतोय टीम डीएसपी टायगर संघाला. राजाभाई प्रीमियर लीग 2024च्या माध्यमातून आपण पाहतोय अलिबागचे सुप्रसिद्ध गायक रवींद्र बाडा यांचे देखील शुभागमन आज राजाभाई प्रीमियर लीग 2024च्या माध्यमातून झालेलं आहे. त्यांचं देखील आज राजाभाई प्रीमियर लीग 2024च्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. अलिबागचे सुप्रसिद्ध गायक रवींद्रजी बाडा, पब्लिक कमाल कॅच देखील होतोय. विनंती करतो रवींद्रजी बाडा यांना की आपण देखील या मुख्य व्यासपीठामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. अनादर वन, लागोपाठचे 2 चेंडू 2 षटकार. सौरभ ठोकतोय आरपीएल षटकार. चैतन्यवर हल्ला, लागोपाठचे 2 चेंडू आणि 2 षटकार. तिसरा देखील मारण्याच्या नादात मात्र पाहतोय चेंडू बीट होतोय. पंचांकडे अपील केले जातोय परंतु पाय जर पाहायला गेला तर लाईन वरती असल्या कारणाने मात्र नाव काय तन्मय, पब्लिक कमाल कॅच गाव तन्मय पाटील कुसुमलेवाडी आताचा पब्लिक कमाल कॅच घेणारा खेळाडू होता, पब्लिक होता. सर्व पब्लिकला बघा मित्रांनो, सेमीफायनलच्या मॅचेस जेव्हा चालू होतील तेव्हा प्रत्येकी 200 रुपयाचा कॅश प्राइज देऊन सन्मानित करण्यात येईल. राजाभाई केनी यांच्या माध्यमातून प्रत्येक पब्लिकसाठी पब्लिक कमाल कॅच 200 रुपयाचा कॅश प्राइज. यावेळी घुटना टेक तमाशा देख जातोय चेंडू सीमारेषा पार. अनादरव्यांना बिग ब्लो, बिग 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 षटकार. षटकार आले. धावसंख्या 30 धावा धावपालकावरती लागल्या गेल्यात. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक. दुसऱ्या षटकातील चैतन्य राऊत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना दिसतील. यावेळी पुन्हा एकदा मोठा 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 फटका जातोय सीमारेषा पार आणि पब्लिक न केली कमाल. चेंडू जातोय 6 धावांसाठी. 200 रुपये घालवलेत मित्रांनो.
एका धावेनं मात्र स्कोर कार्ड मात्र वधारताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 37. 37 धावा धावपालकावरती लागल्या गेल्यात. तिसरा षटकाला मात्र सुरुवात झाली. मागील षटकामध्ये तब्बल 4 षटकार सौरभ पाटील दामनपाड्याच्या बॅट मधून मात्र पाहायला मिळालेत आणि या एंड वरून जर आता षटकार पाहायला गेलात ना तर सौरभच्या बॅट मधून मोठे धमाके मात्र पाहायला मिळू शकतात. यावेळी फ्लिक करत असताना चेंडू मात्र येतोय स्क्वेअर लेग क्षेत्रातून सीमारेषा पार येतोय हा कमालीचा दर्शनीय चौकार. 4 धावा. एक्केचाळीस धावा 41 ऑन स्कोर बोर्ड. जगात जर यशाचा मार्ग नसेल तर मग तो मी शोधेन आणि जर सापडला नाही तर तो मी निर्माण करेन ही मात्र छत्रपती शिवरायांची मात्र शिकवण आणि त्याचप्रमाणे मात्र यशाच्या मार्गावरती आज सौरभ खेळ करतोय. यावेळी चांगला कमबॅक बुंध्यात टाकलेला चेंडू मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न. त्या चेंडूवरती मात्र एक सिंगल मात्र पाहतोय. धावसंख्येत मात्र एकने बदलाव झाल्यानंतर मात्र धावफलकावरती पाहतोय. 42 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्या चांगल्या सुस्थितीमध्ये पाहतोय. डीएसपी टायगर हा संघ मात्र पाहतोय. मागच्या लीग मध्ये अर्थात दुसऱ्या पर्वामध्ये स्वप्न अधुरं राहिलं होतं डीएसपी टायगर संघाचं. यावेळी लेफ्ट केला चेंडू हवेमध्ये. डाऊन द फिल्डर बॉल मेकिंग नो मिस्टेक. यावेळी निर्भय झुईकर बॅक टू डग आउट. धीन देखील खेळावा लागतो. ताकदवर फटकेबाजी मारणारे फलंदाज आहेत त्यांच्या समोर मात्र बुद्धिवान गोलंदाज गोलंदाजी करतोय. वा काय गोलंदाजी मात्र करताना दिसतोय. एकच चौकार मात्र खाल्ला गेला. तदनंतर जर पाहायला गेला तर या षटकामध्ये 3 सिंगल आल्यात. 5 चेंडू फेकले 7 धावा. चांगला ब्रेक लावला गेला. चांगला कंट्रोल मध्ये हे षटक मात्र पाहतोय. व्हेरिएशन मिश्रण पाहतोय गोलंदाजी करत असताना सनी यांच्या माध्यमातून. लास्ट बॉल रिमेनिंग इन थर्ड ओव्हर. वा सुंदर चेंडू. चांगला कमबॅक. चांगली गोलंदाजी आतापर्यंत वाहिली. 6 चेंडू 8 धावा मात्र खर्च केल्या. अत्यंत महत्वाची एक विकेट परंतु स्ट्राईक चौथ्या षटकाला सुरुवात झाली. धावफलकावरती धाव पाहतोय ती एक. अनिमेष आलेत शेवटच्या षटकामध्ये. चांगला कमबॅक. चांगली गोलंदाजी. सौरभ यांना स्ट्राईक एंड वरती राहणं गरजेचं होतं.
व्हाईटचा चेंडू येतो, व्हाईटच्या मदतीनं एक धाव स्कोर कार्ड वरती ऍड होताना दिसेल. चांगला ताकदवर फटका, धमाका येतो, शांतता, संयम आणि तदनंतर धमाका, धमाकेदार षटकार. फिफ्टी अप, धाव संख्या 52. 52 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. नेक्स्ट बॉल हनुमेश ओव्हर द विकेट. यावेळी पुन्हा एकदा जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न, प्रत्येक वेळी प्रहार केला जातोय. मोठ्या फटक्यांची अपेक्षा असणार आहे, कारण धावसंख्या मात्र चांगली बनवायची आहे. माहित आहे डीएसपी टायगर संघाला मागच्या वर्षी स्वप्न अपूर्ण राहिलं होतं, रनरअप राहिले होते राजाबाई प्रीमियर लीग 2023च्या पर्वाचे, आणि आज मात्र ते स्वप्न पूर्ण करण्याच्या मार्गावर मात्र उतरलेला हा डीएसपी टायगर त्यासाठी मात्र प्रयत्न मात्र करताना दिसतोय. सौरभ पाटील आता मात्र स्ट्राईक घेताना दिसत नाही. सौरभ स्वतःच्या बाजूने मात्र स्ट्राईक घेत ठेवतोय. डॉट बॉल येतोय. अंतिम 2 चेंडूचा खेळ शिल्लक. इथून एखादा जरी षटकार येतोय ना तर एक फायटिंग टोटल आणि मोमेंट मात्र प्रस्थापित करू शकतो. 52 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय, 53 धावा, 53 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. टीम डीएसपी टायगर चांगला कमबॅक, चांगला कमबॅक, चांगला कमबॅक. रन घेत नाहीत. धावचीत पद्धतीनं ही विकेट. क्रिकेटमध्ये आपल्याला बेल्स जमिनीवर पाडणं गरजेचं असतं. बेल्स जरी आपण हातात पाडली, पुन्हा ठेवली, विकेट ग्राह्य पकडली जात नाही. बेल्स ग्राउंड टच होणं गरजेचं असतं. विकेट मात्र पडली जाते. आदित्य जुईकर नेक्स्ट बॅटर मैदानात एंटर होताना दिसतील. शेवटचा चेंडू असणार आहे, फक्त धावण्याची औपचारिकता करताना दिसतील. सागर मात्र मैदानाच्या बाहेर गेलेत. हा सागर यांच्या बॅटमधून एक षटकार आला होता, परंतु सागर यांच्यावरती विश्वास न दाखवता मात्र सौरभ यांनी स्वतःवरती विश्वास दाखवलाय. सौरभ यांच्या बॅटमधून देखील 4 षटकार निघालेत आतापर्यंत. आदित्य शेवटचा चेंडू शिल्लक. चांगला चेंडू पाहतोय आणि त्यानंतर मात्र पाहायला गेला तर बाईच्या पद्धतीने मात्र एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा मानस आणि दुसरी धाव घेत असताना दुसरी धाव देखील कंप्लीट. तिसरी धाव देखील कंप्लीट. हे काय पाहतोय, विचित्र विचित्र अतिशय विचित्र खेळ मात्र पाहायला मिळाला मित्रांनो. खराब फेकी, खराब खेळ, नॉट एक्सपेक्टेड. मन 11 बेजारी संघ 4 धावा बॅटकटच्या 4 धावा पाहिल्या गेल्यात. एक धाव देखील होऊ शकत नव्हती. 4 धावा धावफलकावरती पाहतोय. आता मात्र पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला. 57 धावा. आता मात्र येणाऱ्या 4 षटकांमध्ये धावा बनवायच्या आहेत, त्या 58 धावा. 58 रिक्वायर्ड इन 24 डिलिव्हरीज. गरज नव्हती. जर चेंडू हातामध्ये जरी लावला असता 1 रन गेले असती, पुढच्या 3 धावा वाचल्या असत्या. कारण क्रिकेटमध्ये एका धावेला महत्व असतं. ज्यावेळी आपला संघ एका धावेनं हरतो ना, तेव्हा मात्र मित्रांनो समजून जातं की एका धावेला क्रिकेटमध्ये महत्व किती असतं. जरूर षटकार चौकारांना महत्व क्रिकेटमध्ये दिलं जातं, परंतु एका धावेनं मोठमोठे संघ मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये डॉमिनेट होताना आपण पाहत असतो. परंतु इथे 4 धावा अतिरिक्त पद्धतीने ओव्हरथ्रोच्या पाहायला मिळाल्या. 5वी धाव जवळ घेत असताना मात्र फलंदाज बाद झाले. परंतु दुसऱ्या इनिंग मध्ये खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलात. धन्यवाद कल्पेश. आणि आपल्या इथे उपस्थित आहेत आदरणीय श्री रवींद्रजी बाडा, रायगड जिल्ह्यातील नामवंत गायक आहेत, आणि त्यांच्या आवाजातून आपण एक गीत सुद्धा ऐकणार आहोत. प्लीज सेट युअर इको. हॅलो 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 चेक. हॅलो. एक तुमचा जास्त वेळ नाही घेत, एक दोन मिनिटच घेतोय. राजाभाई केनी यांच्यासाठी 1-2 शब्दात थोडंसं बोलून दाखवतो. पेटून उठलेल्या
धगधगत रान आहे, स्वच्छ साधतेच राहणी मान आहे, कार्यकर्त्यांसाठी दादा जीव की प्राण आहे, म्हणूनच राजा भाईकेनी या रायगड जिल्ह्याची शान आहे. अहो समाजकार्यासाठी, या समाजकार्यासाठी जान कसली कंबर, अहो समाजकार्यासाठी जान कसली कंबर, राजा भाई केनी आमचे एक नंबर, राजा भाई केनी आमचे एक नंबर. धन्यवाद. खूपच छान गायक आहे तुमचा. खूपच आवाज सुद्धा खूपच छान आहे. आणि मी विनंती करतो की रसिकाताई केनी आपला शुभ सन्मान सुद्धा करतील. रवींद्रजी बाडा यांचा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावर केला जात आहे. आपल्या या स्पर्धेबद्दल आल्याबद्दल एक माईची शाल सुद्धा तुम्हाला देण्यात येते आणि त्या पद्धतीने प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ. आमच्या स्पर्धेमध्ये अप्रतिम गायकी तुमच्या आवाजातून अजूनही गाणं ऐकायला आम्हाला वाटेल आणि आवडेल. मला तर वाटतं हे गाणं ताई आपण अजून मोठं करून रेकॉर्ड सुद्धा करून घेऊ शकता. खूप छान आहे बोल पण आणि आवाज सुद्धा. निखिल पाटील याच्यासाठी सुवर्ण संधी. रितुल पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 151 रुपये. निखिल पाटील यांच्यासाठी रितुल पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकार 151. थँक्यू कल्पेश. विजयासाठी आपण पाहतोय 58 धावसंख्येची आवश्यकता आहे. आपण आधीच म्हटलं होतं हा सामना बेस्ट वर्सेस बेस्ट अशा पद्धतीचा आहे आणि आपण जर पाहिलं तर पहिल्या सत्रामध्ये तब्बल 58 धावा फटकावल्या गेल्यात आणि आता मात्र एक मोठं टार्गेट सेट चेस करण्यासाठी मात्र सौरभ मांडवकर आणि त्याचा साथीदार निखिल बॅटिंग करण्यासाठी आलाय. या दोन्ही फलंदाजाने पहिल्या दिवशी का विस्फोटक फलंदाजी केली होती. अगदी आक्रमक पद्धतीने या दोन्ही बॅट्समनने केलेली फलंदाजी आपण पाहतोय. पहिला दिवस खऱ्या अर्थानं सौरभ मांडवकरच्या फलंदाजीने संस्मरणीय ठरला होता कारण त्यावेळी मात्र सौरभ मांडवकरने 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा भीम पराक्रम सुद्धा याच मैदानावरती केला होता. आता वळूया मैदानाकडे. जेथे मात्र आपण पाहतोय सौरभ पाटील गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना मधुभाग एंडच्या दिशेने षटक क्रमांक पहिलं घेऊन ट्रॅकिंग एंड वरती सज्ज होतोय निखिल. पहिला चेंडू डाऊन द लॅग स्टंप पाहायला मिळतोय. क्रिकेटचा नियम क्रमांक 22 मात्र येथे लगावला जातोय आणि पहिल्या चेंडूवरती अवांतर धावसंख्येच्या रूपाने एक धाव मात्र येथे जोडली जाते. धाव फलकावरती आपण एक धाव पाहतोय. यावेळी निखिलच्या बॅट मधून मोठा स्ट्रोक, त्याला मात्र आपण पाहतोय ट्रॅप लावला होता. अप्रतिम क्षेत्ररक्षण युवराजने ते पाहायला मिळाली आणि क्षेत्ररक्षकाने मात्र आपण पाहतोय शानदार झळ टिपलाय. मोठा धक्का टीम मधील पिझारी संघासाठी. बिग ब्लो. अकॉर्डिंग टू द फिल्डिंग सेटअप होणारी गोलंदाजी आपण पाहिली. एक कल्पक गोलंदाज आहे गोलंदाज सौरभ आणि त्याने मात्र आपण पाहतोय पहिला चेंडूवरती आपल्या संघाला एक चांगल्या पद्धतीने स्टार्ट मिळवून दिलाय. इथे मात्र आपण पाहतोय गोल्डन डकचा शिकार ठरलाय फलंदाज निखिल. नवीन खेळाडू मात्र चैतन्य राऊत आता बॅटिंग करण्यासाठी पाहायला मिळतोय.
खऱ्या अर्थानं आपण पाहतो एक चांगला स्टार्ट पाहायला मिळालाय टीम डीएसपी टायगर संघाला. सौरभ मात्र अत्यंत चांगल्या दर्जाची गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. यावेळी गोलंदाजी अगदी चांगल्या टप्प्यावरती, त्याला मात्र सन्मान दिला जातोय. चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय सौरभ पाटील या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. अगदी प्रॉमिसिंग स्टार्ट त्याच्याकडून पाहायला मिळालाय. यावेळी मात्र फलंदाजाच्या बॅट मधून लॉफ्ट केलाय, मोठा स्ट्रोक डीप मिड विकेटला टिपला गेलाय. जल वन मोर विकेट डाऊन. हिला षटकामध्ये आग ओकणारी गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज सौरभ पाटील मात्र कमालीची गोलंदाजी करत असताना संघाचा तो कर्णधार आहे आणि त्याने मात्र खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये अत्यंत अफलातून स्वरूपाची गोलंदाजी केली. फलंदाजांमध्ये धडकी भरवणारी गोलंदाजी त्याच्याकडून आपण पाहतोय. फलंदाजांची त्रेदा तिरपिट आणि भंबेरी उडवणारी गोलंदाजी पहिल्याच ओव्हरमध्ये पाहायला मिळते. कमालीची गोलंदाजी, अगदी अफलातून मारा पाहायला मिळाला सौरभ कडून. नेक्स्ट बॉल सौरभ याचा. ओहो, what a fantastic piece of bowling, waiting for umpire decision and yes it is agent taken, one more wicket down. मैदानावरती कमाल धमाल डीएसपी टायगर संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. गोलंदाजी आपण पाहतोय. सौरभ मात्र फलंदाजांना अचंबित करणारी गोलंदाजी करतोय. अगदी धारदार गोलंदाजी पाहायला मिळते. पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे आपण पाहतोय डाव कोसळलेला पाहायला मिळाला मनिलोन पिझारी संघाचा. पहिल्या षटकामध्ये 3 महत्वपूर्ण खेळाडू तंबूमध्ये परतताना पाहायला मिळतात. आता दबाव पूर्णपणे शिफ्ट झालेला आहे तो मनिलोन पिझारी संघावरती. हॅट्रिक बॉल सौरभ पाटील याचा. पाहूया येथे सौरभ पाटील हॅट्रिक अचीव करणार का. यावेळी मात्र आपण पाहतोय शफल होऊन, अर्थात आपण पाहतो बॅकफुटला जाऊन त्याला काय टच करण्याचा प्रयत्न. चांगला पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत केवळ 1च धाव पाहायला मिळाले. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय या महत्वपूर्ण सामन्यामध्ये सौरभने केलेली गोलंदाजी अवर्णनीय, अद्भुत, अलौकिक स्वरूपाची पाहायला मिळते. आणखीन एक चांगला चेंडू सौरभच्या गोलंदाजीमध्ये जोडला जाईल. सौरभने मात्र अगदी योग्य त्या मुवमेंटला आपल्या गोलंदाजीची ताकद मात्र दाखवून दिले. पहिल्या षटकामध्ये धाव आले केवळ 1 धाव आणि आता मात्र लक्ष अगदी तगड पाहायला मिळते. कारण येणाऱ्या 18 चेंडूमध्ये विजयासाठी आवश्यकता आता तब्बल 57 या धावसंख्येची. आता 18 चेंडू आणि 57 धावसंख्या असं टार्गेट पाहायला मिळते. आणि हे टार्गेट जर कंप्लीट करायचं असेल ना तर आता मात्र आक्रमक कामगिरी करावी लागेल. आणि खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर मनिलोन पिझारी संघाचा महत्वपूर्ण खेळाडू त्यांचा बॅकबोन सौरभ मांडवकर अजूनही मैदानावरती पाहायला मिळते. सौरभच्या खेळीवरती या मॅचचा रिझल्ट पूर्णपणे निर्भर असणार आहे. या मॅचचा जय पराजयाचं अंतर जे आहे ना ती सौरभची खेळी ठरवणार आहे. कॅप्टन शुड बी द बेस्ट प्लेअर ऑफ द साइड असं म्हटलं जातं. आणि आता मात्र कॅप्टन नॉक सौरभ मांडवकरला खेळून दाखवायला लागेल. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय डावखुरा कटर गोलंदाज आदित्य सज्ज होत असताना आपल्या गोलंदाजी ट्रॅक वरती. आदित्यकडे चेंडू फिरवण्याची कला आहे. खेळपट्टीच्या दोन्ही बाजूने तो चेंडू फिरू शकतो. पहिल्या चेंडूवर सौरभचा तडाखा. आदित्यचं या षटकारांशी केले स्वागत.
चेंडू सीमा रेषा पलीकडे. येस इट्स अ बिगी. मधून हा चेंडू मात्र आपण पाहतोय. दबाव दबाव दडपण प्रेशर सर्व काही आता आदित्यवरती पाहायला मिळते. सौरव मांडवकर ही खऱ्या अर्थाने सुनामी आहे आणि ज्यावेळी हा खेळाडू रंगात येतो ना त्यावेळी याला रोखण्याची ताकद कोणत्याच गोलंदाजामध्ये नसते. यावेळी मात्र आपण पाहतोय चेंडू पुन्हा एकदा अवांतर आहे. पंचांकडून सलग दुसऱ्या चेंडूवरती मात्र अवांतर चेंडूचा इशारा आलेला आहे. अंपायर डिसिजन विल बी अ फायनल डिसिजन. चला पंचांची उद्धत घालायची नाहीये. आम्ही आयोजकांकडून नम्र विनंती करतोय तुम्हाला पंचांचा निर्णय अंतिम असेल. प्लीज प्लीज पंचांचा निर्णय अंतिम असेल. धाव फलकावरती मात्र आपण पाहतोय 9 धावा पाहायला मिळतात. मन इलेव्हन पिझ्झारी संघ या षटकामध्ये चांगल्या पद्धतीने धावा उभारत असताना पाहायला मिळतोय. यावेळी अगदी सरप्राईज चेंडू पाहायला मिळाला. सौरभला मात्र बुचकाट टाकणारा हा चेंडू पाहायला मिळतोय. थोड्याशा कमी गतीने टाकलेला हा चेंडू पाहायला मिळतोय. राईट अप इन द ब्लॉक होल पाहायला मिळाला. चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय गोलंदाजी होत असताना आणि आपण पाहतोय श्वान आता मात्र मैदानामध्ये सफर करत असताना पाहायला मिळते. ओहो इट्स अ क्लास सुपर डुपर बॉलिंग बाय आदित्य. आदित्य सुद्धा आपण पाहतोय या दरम्यान आपल्या गोलंदाजीचं कशा कौशल्य तंत्र मैदानावरती अत्यंत अफलातूनपणे दाखवून देत असताना धाव फलकावरती 9 धावा. सौरभ मांडवकर ठोकतोय चेंडूला. यावेळी चेंडू बराचसा वेळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक पाठलाग जरूर करतोय पण येथे मात्र कॅच ड्रॉप केलाय. सौरभचा कॅच ड्रॉप करणं महागात पडू शकतो कारण आपण पाहतोय येथे हाफ चान्सेस सुद्धा तुम्हाला फुल चान्सेस मध्ये कन्वर्ट करावे लागतील तर आणि तरच तुम्ही या मॅच मध्ये जिंकू शकता. धाव फलकावरती मात्र आपण पाहतोय 10 धावा पाहायला मिळतात. या षटकामध्ये धावसंख्येला आकार मिळत असताना पाहायला मिळते. धावसंख्या मात्र बहरलेली या षटकामध्ये पाहायला मिळते टीम मन इलेव्हन पिझ्झारी संघासाठी. पण डीएसपी टायगर संघाच्या दृष्टीने विचार केला तर पहिल्या षटकामध्ये अत्यंत अफलातून गोलंदाजी पाहिली. सौरभने शानदार गोलंदाजीने अमिट असा ठसा पहिल्या षटकात उमटवला परंतु दुसऱ्या षटकामध्ये आदित्य मात्र आपण पाहतो अगदी एक्सपेन्सिव्ह ठरतोय. या षटकामध्ये धावा बऱ्याचशा आल्यात. धाव फलकावरती आता मात्र 10 धावा डबल डिजिट अंकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. ओहो यावेळी मात्र आपण पाहतोय चेंडू पुन्हा एकदा अवांतर पाहायला मिळते. पुन्हा एकदा वाईट चेंडू पाहायला मिळतोय. येथे मात्र आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना आपलं नियंत्रण गमावून बसलाय. बॅक ऑन ट्रॅक येणं आदित्यसाठी खऱ्या अर्थाने गरजेचं असेल. सौरभ पंचांशी हुज्जत नको. 11 ऑन दी बुट. या चेंडूवर फटका आला अगदी मोठा. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा पाठलाग करतोय आणि ते मात्र क्षेत्ररक्षक फंबल होत असताना पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षकाने खूप मोठी चुकी केली. पुन्हा एकदा आपण पाहतोय कॅस्ट ते मात्र ड्रॉप होत असताना वारा मात्र आपण पाहतो अगदी वेगाने वाहतोय आणि वाऱ्याच्या फ्लो मुळे चेंडूचा फ्लो सुद्धा पूर्णपणे चेंज झाला आणि त्यामुळे मात्र आपण पाहतोय कॅच ड्रॉप झाले. लहानपणी गॅदरिंगला एखादा आपला नृत्य करणारा कलाकार असतो आणि तो स्टेप विसरतो इकडून तिकडून धावताना स्टेजवर. तसं तर मला आता चित्र वाटायला लागले. इथे हवेचा झोत होता खऱ्या अर्थानं षटकार गेला असता प्रितेश पण हवेचा झोत चेंडूने दिशा बदलली. 14 ऑन द बुट.
इथे मात्र आपण पाहतो अगदी सेन्सिबल क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट, लास्ट पर्यंत वेट केला आणि चेंडूला मात्र आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने यावेळी खेळून काढले. ते धाव घेण्याचा हा प्रयत्न, परंतु या प्रयत्नात फलंदाज बाद होईल. पर वन मोर विकेट डाऊन. गोलंदाजांचा सामना करत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती आता परिवर्तन केलं जाते आणि नवीन गोलंदाज पाहायला मिळतोय. टीचर्स पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्क वरती. 12 चेंडू 42 धावा. काय घडणार आता या क्रिकेटच्या मैदानावरती? सर्वांच्या नजरा लागल्या सौरभ मांडवकर वरती, कारण या खेळाडूकडे ती कपॅसिटी आहे. हा खेळाडू मॅच होद्याची नव्हती करू शकतो आणि त्याचमुळे आपण पाहतोय सौरभची विकेट घेण्यासाठी चालू असलेले प्रयत्न सुद्धा पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 3 गोलंदाजी मार्क वरती मात्र आपण पाहतोय तेजस सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. राईट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू तेजस याचा. दबाव दबाव आपण पाहतोय मैदानावरती. टेन्शन प्रचंड वाढले. पहिला चेंडू मात्र आपण पाहतोय फटका कनेक्ट झाला नाहीये. टायमिंग मात्र इम्प्रॉपर पाहायला मिळालं. फक्त सिंगल मिळते या चेंडूवरती. सिंगल मिळाल्यामुळे इक्वेशन चेंज झाले. 11 चेंडू 41 धावा. या मॅच मध्ये आपण पाहतो अनेक ट्विस्ट पाहायला मिळालेत. आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती आकाश आलाय. आकाशला सुद्धा इथे चांगल्या पद्धतीने बॅटिंग करावी लागेल. अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स असं म्हटलं जातं. खऱ्या अर्थानं बॅट्समनच्या मनगटामध्ये असलेली ताकद, बाहुबलामध्ये असलेली ताकद मैदानावरती दाखवणं आता गरजेचं आहे. आता मात्र फक्त मोठे स्ट्रोक पाहिजेत. आता फक्त बिग हिट पाहिजेत. आकाशच्या बॅट मधून फटकाला अगदी चांगला. सीमा रेषेजवळ आपण पाहतोय शीतरक्षक पाहायला मिळतोय. फक्त सिंगल आले आणि आता इक्वेशन 10 चेंडू 40 धावा. मॅच मध्ये आपण पाहतोय अजूनही बराचसा सस्पेन्स बाकी आहे. तेजसचा नेक्स्ट चेंडू. सौरभच्या बॅट मधून फटका आलाय मोठा आणि येथे मात्र अगदी प्राइज विकेट, प्रिसिजियस विकेट म्हणावे लागेल. अनमोल विकेट. सौरभ मांडवकर जातोय बॅक टू द पवेलियन. सगळ्यात मोठा धक्का टीम मन 11 पेजारी संघाला. प्राइज लेट्स विकेट आपण पाहू शकतो. सौरभ मांडवकर आता मात्र बाद झालाय आणि आता मात्र या मॅच वरती पकड घट्ट करत असताना पाहायला मिळतात डीएसपी टायगर संघाचे खेळाडू. तेजस मात्र आपण पाहतोय मैदानावरती शानदार गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. चांगला चेंडू, कमालीचा लो फुल टॉस पाहायला मिळाला. अलॉंग द कार्पेट या चेंडूवरती स्ट्रोक जरूर आलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल मिळेल आणि आता मात्र डबल सिंगल मध्ये डिलिंग पाहायला मिळते. येथे मॅक्सिमम मध्ये डिलिंग होणं खऱ्या अर्थाने गरजेचं आहे. बॅटिंग करणारा संघाचा आडे मन 11 पेजारी संघ पूर्णपणे बॅकफुट वरती पाहायला मिळतात. आता मात्र पॉझिटिव्ह ऍटिट्यूडने, पॉझिटिव्ह अप्रोचने बॅटिंग होणं मैदानात गरजेचं. यावेळी मात्र आपण पाहतोय अत्यंत चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावरती होणारी नियंत्रित पूर्ण गोलंदाजी.
तेजस याचं कौतुक करावं लागेल. अगदी वाखाणण्याजोगे गोलंदाजी तेजस याने मात्र या षटकामध्ये करून दाखवले. अप्रतिम गोलंदाजी. यावेळी फटका अगदी चांगला आहे आणि क्षेत्ररक्षक निर्भय जुई कर्ण टिपलाय. अत्यंत देखणा नजकत बरा डोळ्यांचं पारणं फेडणारा एक शानदार कॅच. विनंती आहे याआधी जे तीन संघ आरपी रणपिझारी, सचिन साळुंके प्रतिष्ठान, त्यानंतर AVSS या तिन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे आपल्याला सेमीफायनल साठी चिठ्ठ्या उडवायच्या आहेत. त्यामुळे आपण त्वरित आमच्या पेंडॉल समोर यायचं आहे. तिन्ही संघ त्यांना सेमीमध्ये एंटर केले त्यांना पुन्हा एकदा विनंती करतोय आपण आमच्या पंडल मध्ये यायचं आहे. मैदानावरती आता लक्ष अगदी खडतर झाले. आव्हान कठीण पाहायला मिळते. मारुती पाहायला मिळते नवीन फलंदाज बॅटिंग करण्यासाठी. तेजसने तिसऱ्या षटकामध्ये केलेली गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली. यावेळी आडवा बॅटने लॉंग ऑफच्या दिशेने खेळलेला हा फटका पाहायला मिळतोय. सिंगल मिळते या चेंडूवरती. आता मात्र आपण पाहतोय पूर्णतः खांदे पडलेले पाहायला मिळतात. ते फलंदाजी करणाऱ्या संघाचे अर्थात मनिलन पिझोरी संघाचे चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली त्यांच्या माध्यमातून. आखूड टप्प्याचा हाफ ट्रॅकर त्याच्यावरती मात्र पुल केलाय. चेंडू बराचसा वेळ हवेमध्ये आणि येथे मात्र आपण पाहतोय वेल जजिंग कॅच. पाहतोय पूर्णतः नेस्तनाबूत झालेला पाहायला मिळतोय तो मनिलोन पिझारी संघ. फलंदाजी मात्र आपण पाहतो अक्षरशः कोसळलेली पाहायला मिळते. कोणत्याच खेळाडूला या मॅच वरती प्रभाव टाकता आला नाहीये आणि त्याचमुळे मात्र आपण पाहतोय पूर्णतः त्या बॅकफुट वरती आहे. भेदक माराच्या बळावरती मात्र डीएसपी टायगर संघ या मॅच मध्ये वर्चस्व राखत असताना पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी. यावेळी मात्र अनिमेतच्या बॅटमधून फटकाला मोठा आणि येथे कन्फ्युजन. कॅच होत नाहीये परंतु आपण पाहतोय जवळ आसपास हा मॅच आता डीएसपी टायगर संघाच्या बाजूने झुकत असताना पाहायला मिळते. सौरभने काय सुरुवात केली होती ते म्हणतात ना तुमची सुरुवात कशी आहे यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो. सुरुवात अप्रतिम मिळाली, अगदी फायरी गोलंदाजी पाहायला मिळाली आणि त्या सौरभच्या स्पेलमुळे मात्र आपण पाहतोय या मॅच मध्ये वर्चस्व पाहायला मिळाले ते गोलंदाजी करणाऱ्या संघाचं अर्थात डीएसपी टायगर संघाचं. चला नेक्स्ट तीन संघ ज्याने सेमीमध्ये एंटर्ड केले आपण चिठ्ठ्या उडवण्यासाठी त्वरित यायचं आहे. यावेळी बॅट्समॅन मात्र आपण पाहतोय मनगटी फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर करतोय परंतु चेंडू मात्र अगदी चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळते. टू टू गो. दोन चेंडूचा खेळणं आता मात्र शिल्लक आहे. येथे मात्र मिस टाइम कॅच होण्याची पॉसिबिलिटी अँड येस इट इज. आणखीन एक मोहरा आता मात्र जातो पावलेमध्ये परत. अंतिम चेंडू. या मॅच मध्ये गोलंदाजाने अत्यंत अफलातून गोलंदाजी केले आणि आपल्या अप्रतिम गोलंदाजीने या मॅच वरती अमिट असा ठसा उमटून दिलाय. सौरभने काय वरदार गोलंदाजी केली. आज मात्र त्याचा खेळ या मैदानावरती रंगताना दिसला. सौरभने खऱ्या अर्थानं आपल्या संघाला अप्रतिम स्टार्ट मिळवून दिला. चला डीएसपी टायगर्स, सचिन साळुंके प्रतिष्ठान, त्यानंतर AVSS
आर पी लोन पिझारी या सर्व संघाच्या कर्णधाराला विनंती. चला आपण चिठ्ठ्या होण्यासाठी त्वरित यायचं आहे.